नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात सर्व माहिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रसारित केली जाते। तरी अजूनही हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर अनेक जणांचे मला फोन येतात की विद्यार्थी आणि पालकांचे की ओपन ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी ह्याच्यामध्ये मेरिट निश्चित काय होईल, कारण आतापर्यंत एसीबीसी हा क्रायटेरिया काही नव्हता। ह्या वर्षापासून परत नवीन सुरू झालेला आहे एसीबीसी। तर त्याच्यामुळं ईडब्ल्यूएस ओपन आणि एसीबीसी ह्याचं मेरिट निश्चित काय जाईल ह्याच्याबद्दल बरेच विचारणा होत आहे, म्हणून हा व्हिडिओ तयार करत आहे। तर आजचा आपला विषय काय आहे, ओपन ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी ह्यांचं मेरिट कुठपर्यंत जाईल। तर आतापर्यंत काय होतं की हे जर समजा रिझर्वेशन स्ट्रक्चर असेल तर 50% रिझर्वेशन होतं आणि 50% ओपनला होतं आणि ईडब्ल्यूएस 10% होतं। अलग लक्षात। आता काय झालेलं आहे, ओपन मधलाच एक वर्ग एसीबीसी मध्ये गेलेला आहे। अलग लक्षात। ओपन मधलाच एक वर्ग एसीबीसी मध्ये गेलेला आहे एसीबीसी। मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ह्याच विद्यार्थ्यांचं फक्त रिशर्फिंग झालेलं आहे। म्हणजे हे विद्यार्थी जे ऍट रॅन्डम होते ओपन मधले त्यातले एसईबीसी विद्यार्थी एका रांगेमध्ये इथं 10% मध्ये आलेले आहेत। अलग लक्षात। म्हणजे विशेष काही फरक पडणार नाही या ओपनवर, मुद्दा लक्षात घ्या। ह्यामधले सगळे विद्यार्थी जे ऍट रॅन्डम होते ते 10% एसईबीसी मध्ये गेलेले आहेत। त्याच्यामुळे ओपनवर विशेष परिणाम होणार नाही, जेवढे मेरिट आहे तेवढेच मेरिट राहील। पण ह्याच्यामध्ये काय होईल, एसीबीसीचं मेरिट थोडं कमी होण्याची शक्यता आहे ओपन पेक्षा। ओपनला जे 10% आहे, जर समजा ह्याच्यामधले जर विद्यार्थी कमी पडले तर खालचे विद्यार्थी वरती येणार, म्हणजे एससीबीसीचं मेरिट थोडं खाली येण्याची शक्यता आहे। म्हणजे ते खाली आलं म्हणजे ओपनचं पण मेरिट थोडं खाली येण्याची शक्यता आहे। ओपनचं मेरिट खूप वाढेल असं नाही, म्हणजे एससीबीसीचं मेरिट कमी होईल, ओपनचं आहे तेवढंच राहील किंवा थोडं कमी होईल, पण ईडब्ल्यूएस वर खूप परिणाम होणार आहे। आतापर्यंत काय होतं, ओपन आणि ईडब्ल्यूएस ह्याचं मेरिट साधारणपणे सारखंच असायचं। पण बदललेल्या सिनेरिओमध्ये काय झालेलं आहे, ज्यांना एससीबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट बंद केलेलं आहे। मुद्दा लक्षात आला का? ज्यांना एससीबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट स्टेटचं बंद केलेलं आहे। त्याच्यामुळं ईडब्ल्यूएस मेरिट कमी होणार। मुद्दा लक्षात आला का? ओपन पेक्षा ईडब्ल्यूएस मेरिट कमी होणार। ह्याच्यामध्ये अजून एक हे काय होणार आहे, सिनारिओ काय होणार आहे, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे, कुणबी प्रमाणपत्रवाले ते सगळे ओबीसी मध्ये जाणार। जर समजा कुणबी प्रमाणपत्र मिळालेले विद्यार्थी किती आहेत त्याच्यावर एसीबीसीचे मेरिट खूप महत्वाचं आहे आणि ओपनचं मेरिट। तर कुणबी प्रमाणपत्र मिळालेले विद्यार्थी जर जास्त असतील तर एसीबीसीचे मेरिट अजून खाली जाऊ शकतं। मुद्दा लक्षात आला का? आणि त्याच्यामुळं ओपनचं मेरिट पण खाली जाऊ शकतं आणि ईडब्ल्यूएसचं मेरिट पण खाली जाऊ। असा जर विचार केला तर एससीबीसी, ओपन आणि ईडब्ल्यूएस ह्याच्यामध्ये मेरिटमध्ये विशेष काही फरक पडणार नाही, फक्त 2 ते 3 मार्काचा फरक पडेल। एससीबीसीचे मेरिट थोडं कमी होईल 2 ते 3 मार्कांनी, ओपनचे मेरिट पण तसंच राहील आणि ईडब्ल्यूएसचे मेरिट पण त्याचप्रमाणे 1-2 मार्कांनी हे राहील, तसंच राहील। आता मागच्या वर्षाचा जर विचार केला तर 583 ला सगळंच क्लोज झालं होतं। 583 ला ओपन पण क्लोज झालं होतं, ईडब्ल्यूएस पण क्लोज झालं होतं। तर मागच्या वर्षाचा जर विचार केला ह्या सिनारिओमध्ये तर एससीबीसी साधारणपणे 580 पर्यंत येऊ शकतं। अलग लक्षात। ओपन 581 पर्यंत येऊ शकतं आणि ईडब्ल्यूएस पण 580 पर्यंत किंवा 579 पर्यंत येऊ शकतं। अलग लक्षात। म्हणजे साधारणपणे ओपन, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी ह्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 मार्काचा फरक राहणार आहे, असं आहे। तर त्याच्यामुळे बऱ्या ओपनच्या विद्यार्थ्यांनी किंवा ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांनी किंवा एससीबीसीच्या विद्यार्थ्यांनी खूप गोंधळून जाऊ नये की निश्चित काय मेरिटवर परिणाम होईल, आम्हाला ऍडमिशन मिळेल का नाही मिळेल। त्याच्यामुळं मेरिटमध्ये काही विशेष फरक पडणार नाही, तरी त्यांनी शांत चित्तानं मेडिकल ऍडमिशन प्रोसेसला सामोरं जावं विदाऊट टेन्शन। मेरिटमध्ये काही विशेष फरक पडणार नाही। तर आजचा हा होता विषय, ओपन, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांचा मेरिट कुठपर्यंत जाईल। मला वाटते की हा विषय तुम्हाला समजला असेल। समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा। एवढं बोलून आजचा विषय थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।